राऊतसाहेब, काल शिवसेना शिंदे गटाचा मेळावा पार पडला, म्हणजे कार्यकर्ता त्यांचे मेळावे सुद्धा होतात. कार्यकर्ता संमेलन पार पडलं. त्यात शिंदे असं म्हणतात की बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागू शकतं. कुटुंबावर कारवाई करताना कुटुंबावर कारवाई करणं मला आवडत नाही, पण तुमच्याकडे दाखवलं गेलेलं बोट हे माझ्याकडे दाखवलं गेलेलं बोट असतं. विशेषतः त्यांच्या मंत्र्यांच्या संदर्भात जी त्यांची नाराजी आहे ती त्यांनी बोलून दाखवली आहे. पण त्याच्यावरती मी मत कसं काय व्यक्त करू? भ्रष्ट मंत्र्यांवर, महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांना घरी जावंच लागेल. मी वारंवार तेच सांगतोय. तुम्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करता चुकीचं वागल्याबद्दल, सामान्य कार्यकर्त्यांवरती कारवाई करता, पण मंत्री आणि आमदार आणि खासदारांवरती तुम्ही का कारवाई करत नाही? माझं देवेंद्र फडणवीस यांना हा प्रश्न आहे की नैतिकता या राज्यात उरली असेल आणि सरकारमध्ये उरली असेल तर जे मंत्री आपल्या आजूबाजूला पैशाच्या बॅगा रिकाम्या ठेवून सिगरेटचे धूर सोडत बसलेले आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई आणि चौकशी व्हायला पाहिजे. ज्यांनी गरीब कर्मचाऱ्यांवरती निर्घृणपणे हल्ला केला त्यांच्यावरती अटेम्प्ट टू मर्डरचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. ज्यांच्या ड्रायव्हरच्या नावावरती 150 एकर जमीन कशी आली हे कोणाला सांगता येत नाही, अशा शिंदे गटाच्या नेत्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. 150 एकर जमीन कोट्यवधी रुपयाची ड्रायव्हरच्या नावावर, असं ड्रायव्हर होण्याचं भाग्य सगळ्या महाराष्ट्राला लाभो या राज्यामध्ये. बरं, एक दिवस शिंदे सुद्धा म्हणतील की भुमरे मला तुझा ड्रायव्हर कर. हो म्हणतील ते, किंवा अमित शहाकडे जाऊन सांगतील मला तुमचा ड्रायव्हर करा. कारण अमित शहाच्या ड्रायव्हरकडे किमान मग 15,000 कोटी असतील. जर भुमरेच्या ड्रायव्हरकडे 150 कोटीची संपत्ती आहे तर अमित शहाच्या ड्रायव्हरकडे 15,000 कोटीची असेल. मग शिंदे म्हणतील मी ड्रायव्हरच होतो. सध्या ते ड्रायव्हरच आहेत.